नमस्कार, स्वागत आहे तुमचं एमपीएससी वॉरियर्स या युट्यूब चॅनलवर। आज आपण नफा तोटा खरेदी विक्री यावरील प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेमध्ये आलेले सगळे प्रश्न असणार आहेत। नफा तोटा खरेदी किंमत विक्री किंमत त्याचप्रमाणे दलाली सूट आणि रिबेट यावरील देखील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर नफा तोटा खरेदी विक्री किंमत म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपण विकत घेतली, समजा हा पेन मी विकत घेतला, समजा मी तो 20 रुपयाला विकत घेतलेला असेल तर ती झाली त्याची खरेदी किंमत। हा जर पेन दुकानदाराने मला 20 रुपयाला विकला असेल तर ती झाली त्याची विक्री किंमत। ठीक आहे। दुकानदाराने समजा हा पेन 10 रुपयाला घेतला असेल, खरेदी केला असेल त्याने, आणि तो मला त्याने 20 रुपयाला विकलाय, म्हणजेच त्याला 10 रुपयाचा नफा झालेला आहे। जर मी हा पेन कोणाला तरी 15 रुपयाला विकला तर माझा 5 रुपयाचा तोटा झालेला आहे। ठीक आहे। तर अशाच प्रकारचे हे गणित असणार आहेत, फक्त शेकड्यामध्ये म्हणजेच 100 मध्ये आपण पाहणार आहोत। किमती जरा मोठ्या मोठ्या असणार आहेत। सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न बघा। एक वस्तू 952 रुपयांना विकली, त्यामुळे 102 रुपये नफा झाला, तर किती टक्के नफा झाला? आता त्यांनी आपल्याला डायरेक्ट विक्री किंमत इथे दिलेली आहे की 952 रुपयाला ती वस्तू त्यांनी विकलेली आहे। खरेदी किंमत आपल्याला माहित नाहीये। 102 रुपये नफा झालेला आहे त्या माणसाला, पण नफा त्यांनी आपल्याला टक्क्यामध्ये काढायला सांगितलेला आहे। तर सगळ्यात अगोदर आपण त्याची खरेदी किंमत काढून घेऊयात। 952 रुपये विक्री किंमत होती, नफा झालेला आहे 102 रुपये। आता जी किंमत निघणार आहे ती असणार आहे मूळ किंमत 850 रुपये त्याची खरेदी किंमत असणार आहे किंवा मूळ किंमत असणार आहे त्या वस्तूची, आणि ती त्याने 952 रुपयाला विकलेली आहे। ठीक आहे। तुम्ही हे जे गणित आहे ते दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतात, एकतर फॉर्म्युलामध्ये टाकून किंवा अशा पद्धतीने। तर आता आपण असं म्हणू शकतो की 850 रुपयाच्या वस्तूवरती 102 रुपये नफा, बरोबर। तर 100 किती? आपल्याला टक्क्यामध्ये काढायला सांगितलेला आहे नफा म्हणून। ठीक आहे। इथे तिरकस गुणाकार होईल, 100 गुणिले 102 भागिले 850। आता इथे 0 0 कट होऊन जाणार आहे। 5 दुने 10, 5 1 5, 5 7 35, 17 1 17, 17 सख 102, साइन दुने 12, 12% काय होणार आहे? नफा होणार आहे। आणि फॉर्म्युलामध्ये बसून जर हेच गणित करायचं असेल तर टक्के नफा, याचा फॉर्म्युला आहे नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। तर नफा कितीचा होता इथे? 102 रुपयाचा। 102 इथे 100, खरेदी किंमत तर तुम्हाला काढावीच लागणार आहे, ती अशाच प्रकारे काढावी लागणार आहे। ठीक आहे। 950 परत तेच सूत्र वापरण्यापेक्षा जर आपण लॉजिकली जर विचार करत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नफा तोटा आणि खरेदी विक्रीचे, तर आपल्याला त्याचा उपयोग आयुष्यभर होणार आहे। जर सूत्रात बसवून जर तुम्ही नफा तोटा आणि खरेदी विक्रीचे जर गणित करत बसलात तर मला असं वाटतं ते थोड्याच वेळासाठी मर्यादित असतील, आपल्याला लक्षात राहणार नाही ते जास्त वेळ। पण जर तुम्ही लॉजिकली विचार करत गेलात तर याचा उपयोग आपल्याला नेहमी करता होणार आहे। ठीक आहे। बघूयात पुढचा प्रश्न। एक खुर्ची 3150 रुपयांना विकल्यामुळे 350 रुपये तोटा झाला, तर किती टक्के तोटा झाला? आता तोटा विचारलेला आहे त्यांनी। सूत्र याच्यासारखंच आहे पुस्तकामध्ये लिहिलेलं, इथे फक्त टक्के तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। पण आपण जरा मनाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात।
एक खुर्ची कितीला विकलेली आहे? 3150. विकल्यामुळे 350 रुपये काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. इथे बघा मी आता बेरीज करत आहे. ज्यावेळेस इकडे नफा झाला होता त्यावेळेस मी वजा केलं होतं, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मूळ किंमत मिळत असते. तर तुम्ही ते लक्षात असं ठेवू शकता की तुम्हाला डोक्यानेच विचार करायचा आहे, पण ज्यांना समजलं नाही त्यांनी असंही लक्षात ठेवू शकता की जर नफा काढायचा असेल, नफा काढताना खरेदी किंमत जर काढायची असेल तर तुम्हाला ती विक्री किमतीमधनं तो जो नफा असणार आहे तो वजा करायचा आहे, आणि जर तोटा काढायचा असेल तर विक्री किमतीमध्ये तो तोटा ऍड करायचा आहे. ठीक आहे, तर इथे ऍड करावा लागेल 350 रुपये, म्हणजे ही खरी किंमत होती. ठीक आहे, ते काढण्यासाठी आपल्याला हा तोटा याच्यामध्ये ऍड करावा लागलेला. मागच्या वेळेस ती जी खरी किंमत होती ती आपल्याला वजा करावी लागली, कारण इथे प्रॉफिटसह आपल्याला ती किंमत इथे त्यांनी दिली होती. ठीक आहे, तर आता किती टक्के तोटा झाला असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर 350 वरती किती तोटा? 350, बरोबर आहे. एवढ्याला विकली गेली होती ना, पण खरी तर किंमत एवढी होती, म्हणजे याच्यावरती इतका तोटा झाला. तर 100 वरती किती? 100 गुणिले 350 भागिले 3500. 0 कट 0 कट, इथे 35 कट 10%. तर इथे ऑप्शन सी बरोबर येणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही सूत्रामध्ये टाकून देखील हे गणित करू शकता. इथे तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत, आता इथे 350 येणार आहे, आणि सेम परत हेच येत असतं शेवटी. नंतरचं उदाहरण, एक सतरंजी 600 रुपयांना विकल्यामुळे 1/5 इतका नफा झाला, तर शेकडा नफा किती? आता इथे त्यांनी आपल्याला सरळ सरळ किती नफा झाला सांगितलेलं नाहीये, अपूर्णांकामध्ये दिलेला आहे. 600 रुपयाची सतरंजी आहे ती, आणि ती विकल्यामुळे 1/5 नफा झालेला आहे. नफा किती झालेला आहे आपल्याला सरळ सरळ दिलेलं नाहीये. या उदाहरणासारखं आपल्याला काढावा लागेल. 5 एक 5, इकडे 5 एक 5, 5 दुने 10, 120 रुपये नफा झालेला आहे. म्हणजे मूळ किंमत किती आपल्याला माहित नाही, डायरेक्ट त्यांनी विक्री किंमत दिली होती. मूळ किंमत काय ती काढावी लागेल, म्हणजे 600 वजा 120 बरोबर 480. म्हणजे ती सतरंजी त्याची मूळ किंमत 480 होती, ती त्याने 600 रुपयाला विकली होती. ठीक आहे, आता शेकडा नफा त्यांनी परत विचारलेला आहे. तर तुम्ही आता हेच लिहू शकता की 480 वरती किती नफा झालाय? 120. तर 100 वरती किती, किंवा सूत्रामध्ये देखील इथून पुढे तुम्ही सूत्राचा वापर करू शकता. तर 100 गुणिले 120 म्हणजे तिथे 1200 येणार आहे. कट 12 चोक 48, 4 एक 4, 4 दुने 8 आणि 4 पंचे 20, म्हणजेच 25%. शेकडा नफा किती? 25%. ऑप्शन ए इथे बरोबर येणार आहे. तर नफा तोट्याचे गणित जे शेकडा नफा किंवा टक्क्यामध्ये नफा किंवा टक्क्यामध्ये तोटा काढायला सांगतात, त्यावेळेस तुम्ही सूत्राचा वापर किंवा अशा पद्धतीने गणित सोडवू शकता. पाहूयात पुढचा प्रश्न. 24 वस्तूंची खरेदी किंमत 18 वस्तूंच्या विक्री किमती इतकी आहे, तर शेकडा नफा किती? आता इथे त्यांनी वस्तू केवढ्याला घेतली, वस्तू केवढ्याला विकली असं काही दिलेलं नाहीये. तर 24 वस्तूंची किंमत 18 वस्तूं इतकीच आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता बघा या दोघांमधला फरक किती आहे? 6 रुपयांचा. ठीक आहे, तर आपण इथे असं करू शकतो की 6 गुणिले 100 भागिले 18. ठीक आहे, किंवा 18 वरती 6 रुपये, तर 100 आला किती? दोन पद्धतीने हे गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकता. शेकडा नफा विचारलेला आहे म्हणून
6 एक 6 साइन त्रिक 18, 3 एक 3, 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9 पॉइंट, आणि हे तसंच होत राहणार, 3 3 3 3च येत राहणार, म्हणजे 33.3. पण ऑप्शन मध्ये असं काहीही दिसत नाहीये, म्हणून आपलं उत्तर इथे ऑप्शन सी येणार आहे, 33.1/3. ठीक आहे. जर यांचं जर आपण 33 त्रिक 99 अधिक 1 100/3 म्हणजेच हेच उत्तर येत आहे, म्हणून ऑप्शन 3 इथे बरोबर येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका व्यापाऱ्याने प्रत्येकी 625 रुपये प्रमाणे ज्वारीची 12 पोती घेतली. ती घरापर्यंत आणण्यासाठी 600 रुपये वाहतूक खर्च झाला. सर्व ज्वारीची विक्री 8,748 रुपये आली, तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? एक एक करून आपण लिहित जाऊयात काय काय झालेलं आहे. एका व्यापाऱ्याने प्रत्येकी 625 रुपये प्रमाणे ज्वारीची 12 पोती घेतलेली आहे. किती पोती घेतलेली आहे? ज्वारीची 12 पोती घेतलेली आहे. आपण याचं कॅल्क्युलेट करून घेऊयात लगेच. 12 पंचे 60, 12 दुने 24 आणि 6 30, 12 सख 72, 7,500 रुपये. ती पोती घरापर्यंत आणण्यासाठी त्याला 600 रुपये वाहतूक खर्च म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्याला 600 रुपये इथे लागलेले आहेत. ज्वारीची पोती त्याने एवढ्याला विकत घेतली, त्यानंतर वाहतूक खर्च एवढा झालेला आहे, म्हणून तो ऍड होईल याच्यामध्ये. म्हणजे त्याला टोटल खर्च घरापर्यंत ज्वारीची पोती आणेपर्यंत त्याला 8,100 रुपये लागलेले आहेत. त्याचा एवढा खर्च झालेला आहे. सर्व ज्वारीची विक्री त्याने 8,748 रुपयाला केली, तर या व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा आहे. आता आपल्या इथे लगेच समजत आहे की त्याचा तर खर्च एवढा झालेला आहे आणि त्याने तर 8,748 ला विकलेला आहे, म्हणजे 100% त्याला नफा झालेला आहे. 100% नाही, नफा झालेला आहे, हे 100% आपल्याला इथे कळत आहे. तर इथे सगळीकडेच नफा दिलेला आहे, कुठेच तोटा दिलेला नाहीये, त्यामुळे सगळेच ऑप्शन आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहेत. तर सगळ्यात अगोदर त्याने जेवढ्याला विकलं होतं त्याच्यामधनं इथला खरेदी खर्च, खरेदी किंमत आपण इथे वजा करून घेऊयात. ठीक आहे. 48 जशाला तसे येतील, 7 1 गेला 6 आणि 0, म्हणजेच 8,100 वरती 648 रुपयाचा फायदा होतो. तर 100वर किती हे आपल्याला शेवटी करावं लागणार आहे, कारण शेकडा नफा किंवा तोटा त्यांनी विचारलेला आहे म्हणून. मग इथे 6,000 किंवा 64,800 या दोघांचा गुणाकार लगेच करून घेतलीये मी इथे, आणि 8,100 खाली 0 0 कट, 9 9 81, 9 7 63, 9 2 18, 9 1 9, 9 8 72, म्हणजे 8% त्याला काय झालेला आहे? नफा. शेकडा 8 नफा झालेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित येतं की एवढ्याला ती वस्तू घेतलेली आहे, मग त्याच्यामध्ये वाहतूक खर्च किंवा कधी कधी असं सांगतात की त्याला मध्यस्थी माणसाला एवढे पैसे द्यावे लागले, त्याला जो जो खर्च घरापर्यंत आणेपर्यंत लागलेला असेल तो तुम्हाला अगोदर ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर विक्री किमतीमधनं तो वजा करून घ्यायचा आहे. मूळ खरेदी किमतीवरती किती नफा झाला, तर तुम्हाला 100वरती किती ते तुम्हाला काढायचं असतं. ठीक आहे. कधी कधी इकडे तोटा दिसत असतो आपल्याला, तर तो तोटा देखील तुम्ही अशाच पद्धतीने काढू शकता. ठीक आहे. फक्त इथे वजा नाही होणार, तर काय होणार? बेरीज होणार. हे त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. एक दुकानदार वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट देतो, तरी त्याला 8% नफा होतो. तर दुकानदार खरेदी किमतीच्या किती टक्के वाढवून छापील किंमत लिहितो?
आता इथे आपल्याला वस्तूची किंमत दिलेली नाहीये, तर आपण वस्तूची किंमत इथे 100 मानूयात. ठीक आहे. तर त्यावेळेस तो त्या वस्तूच्या छापील किमतीवर, समजा छापील किंमत 100 आहे असं मानूयात, तर 10% सूट देतो, म्हणजेच ती वस्तू तो 90 रुपयाला विकतो. तरी त्याला 108 म्हणजे 8% नफा होत आहे, म्हणजेच त्याला 108 रुपये मिळत आहेत त्या वस्तूच्या पाठीमागे. तर दुकानदार खरेदी किमतीच्या किती टक्के वाढवून छापील किंमत लिहितोय. तर इथे आपण असं करू शकतो की 100वर 90 तर 108 वर किती. बरोबर आहे. 100 रुपयाच्या वस्तू तो 90 ला विकतोय, तर 108 ज्यावेळेस त्याला मिळवायचे असतील पैसे, तर तो छापील किंमत किती लिहिल. तर इथे होतील भागिले 90 तिरकस गुणाकार, 9 एक 9, 9 एक 9, 9 दुने 18, 120. तर हे जे 120 रुपये आहे ते काय आलेलं आहे, छापील किंमत. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की किती टक्के वाढवून तो छापील किंमत लिहित आहे. तर आता इथे आपण तर इथे 100 रुपये मांडलं होतं आणि आता इथे आपली किंमत तर 120 आलेली आहे, म्हणजेच तो इथे सरळ सरळ दिसत आहे की 20% तो छापील किंमत वाढून सांगत आहे. पुढचा प्रश्न बघा. अ ने एक वस्तू खरेदी केली, त्याने 10% नफा घेऊन ती वस्तू ब ला विकली. ब ने 10% नफा घेऊन क ला विकली. जर ती वस्तू क ने 1452 रुपयांना विकत घेतली असेल तर ती अ ने कितीला घेतली असेल. आता इथे देखील आपल्याला वस्तूची खरेदी किंमत वगैरे काही दिलेली नाहीये. तर सगळ्यात अगोदर आपण अ ने वस्तू विकत घेतलेली आहे म्हणून ती 100 मानूयात, 100 रुपयाची असेल असं मानूयात. 10% नफा घेऊन त्याने ती ब ला विकलेली आहे. कोणाला विकलेली आहे, ब ला. 10% नफा घेतलेला. आता इथे काही करत बसायची गरज आहे तर कॅल्क्युलेशन नाही. 100वर 10% म्हणजे 110 रुपयाला त्याने विकलेली आहे. ब ने ती परत 10% नफा घेऊन कोणाला विकलेली आहे, क ला विकलेली आहे. म्हणजे आता याच्यावरती 10%, 110 वरती 10% म्हणजे 10 रुपये वाढणार, 120 रुपये. सॉरी 11 रुपये वाढणार याच्यामध्ये, तर इथे होणार 121 रुपये. ठीक आहे. 11 रुपये वाढणार. तर त्यांनी आता शेवटी सांगितलेलं आहे की क ने 1452 रुपयांना विकत घेतली असेल ती वस्तू, म्हणजेच इथे आता 121 रुपये तर आपण मांडलेले आहेत. आपल्याला त्यांनी याची खरी किंमत दिलेली आहे की 1452. तर अ ने कितीला घेतली असेल, म्हणजेच 100वर 121 तर 1452 वरती किती. कळालं. असा तिरकस गुणाकार होईल तो, याची गरज राहणार नाही आता. ठीक आहे. 1452 यांचा गुणाकार केला तर वरती फक्त 2 शून्य येतील, भागिले 121. 11चा हा वर्ग आहे, 11ने भाग देतोय आपण इथे. वरती देखील 11ने देऊयात. 11 एक 11, खाली उरले 3, त्याच्यावर आले 5, 11 त्रिक 33, 11 दुने 22, 0 0, परत 11ने भाग जातोय. 11 एक 11, इथे 11 एक 11, 11 दुने 22, 1200. ती वस्तू अ ने कितीला विकत घेतलेली असणार आहे, 1200. ऑप्शन बी इथे बरोबर येणार. ठीक आहे. तर ज्यावेळेस अशा पद्धतीचे गणित येतात की याने एवढ्याला विकलं, एवढ्या टक्क्याने विकलं, एवढ्या टक्क्याने विकलं, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्याला एक्स न मानता तिथे 100 मानायचं असतं. शेकडेवारीच्या उदाहरणामध्ये, नफा तोट्याच्या आणि खरेदी किमतीच्या उदाहरणामध्ये आपण बाकी हे 3 प्रकारचे उदाहरणं सोडून आपण एक्स मानत असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे 100 ही किंमत मानायची आहे आणि पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जायचा आहे. तुमचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, नरसिंगराव यांनी आपले घर
3.5 लाख रुपयांना दलालामार्फत जयसिंगराव यांना विकले. दलालाने दोघांकडून 2% दराने दलाली घेतली तर त्यास किती रुपये दलाली मिळाली असेल? दलाली म्हणजे काय तर ब्रोकरेज. आपल्याला समजा एखादं घर विकायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल, गाडी किंवा एखादी प्रॉपर्टी विकायची असेल किंवा विकत घ्यायची असेल, तर आपल्याला एवढा वेळ नसतो की प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगावं की आम्हाला हे विकायचंय किंवा विकत घ्यायचंय. तर आपण अशा वेळेस एखाद्या ब्रोकरला म्हणजेच दलालाला हायर करतो आणि त्याला सांगतो की आमची अशी अशी प्रॉपर्टी आहे, आम्हाला विकायची आहे किंवा विकत घ्यायची आहे. तर हा जो दलाल असतो, जो मध्यस्थाचं काम करत असतो, खरेदीदार आणि विक्रेदाराच्या मधलं हा जो मध्यस्थीचं काम करत असतो त्याला दलाल असं म्हणायचं असतं आणि त्याचं कमिशन ठरलेलं असतं. दोघांकडून तो कमिशन घेत असतो, टक्केवारीवर ते कमिशन ठरलेलं असतं. इथे हा दलाल दोघांकडनं 2% दराने पैसे घेणार आहे. ठीक आहे. तर नरसिंगराव यांच्याकडे घर आहे जे आहे 3.5 लाख रुपयाचं, जे त्यांनी जयसिंगरावांना विकलेलं आहे. दलालाने 2% दराने दोघांकडनं दलाली घेतलेली आहे, तर त्याला किती पैसे मिळाले असतील ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा, 100वरती 2% दर, बरोबर. 100वरती 2%, तर 3.5 लाखावरती किती? एवढ्या सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. तर 3.5 लाख बरोबर आहे 0. कसं होतं ना, कधी कधी कॅमेरा एडिटिंग सगळ्या गोष्टी मिस करत असते, बाहेरचा आवाज रेकॉर्ड होऊ नये किंवा कॅमेरामध्ये नीट रेकॉर्ड होते की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता इथे थोडंसं दुर्लक्ष होऊ नये याचाच मी प्रयत्न करत असते. पण कधी कधी काही चूक झाली तर तुम्ही क्षमा करावी. तर इथे 3.5 लाख गुणिले 2 भागिले 100. 00 कट, 35 दुने 70 आणि हे वरचे 2 शून्य, 7,000. पण आपलं उत्तर इथे संपलेलं नाहीये. 7,000 रुपये त्याने एकाकडनं घेतलेले आहे. आपण इथे 2% लिहिलेले आहे ना, तर 7,000 रुपये त्याने एका व्यक्तीकडनं घेतलेले आहेत. तर याला गुणिले 2 करायचं आहे, म्हणजेच आपलं उत्तर इथे 14,000 येणार आहे. तर 14,000 रुपये त्याला प्रत्यक्षात दलाली मिळालेली आहे. ऑप्शन सी इथे बरोबर येणार आहे. तर अशी जे गणित असतात यांना कोणत्या सूत्रामध्ये बांधायचा प्रयत्न करू नका. तुम्ही डोक्याने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि जास्त प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे गणित ऑटोमॅटिक यायला लागतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ग्रामोद्योग भांडारात 12.5 पॉइंट दिसतोय, 12.5 प्रमाणे रिबेट मिळत असताना 1,520 रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या तर रिबेट कापून किती रक्कम द्यावी लागेल? आता रिबेट म्हणजे काय? रिबेट म्हणजे काही संस्था असतात जसं की ग्रामोद्योग भांडार वगैरे, तिथे ग्राहकांना वस्तू कमी दरात दिल्या जातात, पण दुकानदाराचा देखील फायदा व्हावा म्हणजे त्यांचाही लॉस होऊ नये यासाठी सरकार ती वस्तू दुकानदाराला त्याच्या मूळ किमतीत तेवढे पैसे त्यांना देत असते. म्हणजेच दुकानदाराचाही नफा होतो, त्याचा तोटा होत नाही आणि ग्राहकांचाही फायदा होतो की ती वस्तू त्यांना कमी दरात मिळत असते. त्याला म्हणायचं असतं रिबेट. दलालाप्रमाणे ते देखील टक्केवारीमध्येच असतं. ते 12.5 लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर इथे बघा, ती वस्तू 1,520 रुपयांच्या त्यांनी वस्तू खरेदी केलेल्या आहेत, ज्यावरती 12.5 प्रमाणे रिबेट मिळत आहे. तर रिबेट कापून किती रक्कम द्यावी लागेल? ठीक आहे. तर रिबेट याच्यात कापलेली नाहीये, रिबेट आपल्याला कापायची आहे. 100वरती 12.5. आता इथे 12.5 घ्यायच्या ऐवजी आपण 25/2 घेऊयात, आपल्याला पॉइंट नकोय म्हणून. तर 1,520 वरती किती? तिरकस गुणाकार होईल. तिरकस गुणाकार कसा होईल? असा. याचा वापर आपण करत नाहीये. 1,520 गुणिले 25 भागिले 100 गुणिले 2.
25 एक 25, 25 चौक 100, बे एक बे, बे 7 14, बे सख 12 0, 4 एक 4, इकडे 4 एक 4, 4 9 36 आणि 0, 190. 190 रुपये आपल्याला आता याच्यामधून आपल्याला ते वजा करावे लागतील. 1520 वजा 190, 1340. किती रक्कम द्यावी लागेल? 1340. कधी कधी किती रिबेट कापावा लागेल असं जर आलं तर तुमचं उत्तर इथेच थांबणार आहे. पण रिबेट कापून किती रक्कम द्यावी लागेल असं म्हटल्यानंतर मात्र तुम्हाला वजा करावं लागेल जी किंमत दिली होती त्याच्यामधून. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 व 25 रुपये असेल तर शेकडा नफा शोधा. ही खरेदी किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. 20 रुपयाला वस्तू घेतलेली आहे, 25 रुपयाला विकलेली आहे, म्हणजे नफा 5 रुपये झालेला आहे. ठीक आहे. पण त्यांनी शेकडा नफा विचारलेला आहे आपल्याला. खरेदी किमतीवर म्हणजेच 20 रुपयावरती 5 रुपये नफा तर 100 वरती किती? 100 गुणिले 5 500 भागिले 20, बे दुने 4, बे पंचे 10, 25%. ठीक आहे. अशा प्रकारचं जर गणित आलं तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न. एका वस्तूची 20% किंमत कमी केल्यास तिचा खप 20% वाढतो तर व्यवहारात एकूण नफा किंवा तोटा किती? अशा प्रकारचं जर गणित आलं की 20% कमी किंमत केली तर खप 20% वाढतो. काहीच कॅल्क्युलेशन करायचे नाहीये. त्या 20चा किंवा जी कोणती किंमत दिलेली असेल इथे 10, 15%, दोन्हीकडे 15, 15, 10, 10, त्याचा वर्ग तुम्हाला काढायचा आहे 400 आणि 2 घरं सोडून इथे पॉइंट द्यायचा आहे म्हणजेच 4% तोटा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. राम व श्याम अनुक्रमे 20 व 25 रुपयांचा माल विकून 5 रुपये नफा मिळवतात तर यात कोणाचा नफा सरस? सरस म्हणजे अधिक, जास्त. राम आणि श्याम 5%च नफा मिळवतायत. फक्त 20 रुपयाचा माल राम विकतोय तर श्याम 25 रुपयाचा. तर सगळ्यात अगोदर आपण राम काय करतोय ते बघूयात. 20 रुपयावरती 5% तर 100वर किती? आताप्रमाणेच आहे हे. तर इथे 25%च निघणार आहे. आपल्याला माहिती इथे वरती दाखवलेलंच आहे. आणि श्याम बघा 25 रुपयावरती 5% नफा होतोय तर 100वरती किती? इथे 500 भागिले 25, 25 दुने 50 आणि 0, 20%. म्हणजेच इथे राम अधिक त्याचा नफा होताना दिसत असल्यामुळे याचं उत्तर राम येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. एका वस्तूची छापील किंमत 120 रुपये आहे. जर त्यावर 33.1/3% सूट मिळाली तर एकूण किती रक्कम द्यावी लागेल? आता बघा छापील किंमत 120 रुपये आहे आणि त्यावरील सूट त्यांनी दिलेली आहे आणि एकूण रक्कम किती द्यावी लागेल ते विचारलेलं आहे. 100वरती इतकी सूट आहे तर 120 वरती किती? आता हे असं लिहिणं जरा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून आपण याला नीट करून घेऊया. 33.99 अधिक 1 बरोबर 100/3. ठीक आहे. याचा अर्थ एकच होत आहे. आता तिरकस गुणाकार करून घेऊयात. 120 गुणिले 100 भागिले हे 100 गुणिले इकडचे 3. ठीक आहे. आपलं इकडे सोयीचं व्हावं गणित म्हणून आपण इथे याचं असं याला कन्वर्ट करून घेतलेलं आहे. 100 कट 3 चौक 12 40. पण 40 काही याचं उत्तर
नाहीये. ठीक आहे. एकूण किती रक्कम द्यावी लागेल एवढी सूट मिळाली तर, ही सूट आपण काढलेली आहे 40 रुपये रुपयांमध्ये, जी टक्क्यांमध्ये होती. तर आपल्याला ही मायनस करावी लागेल 120 मधून. 120 मधून मायनस केल्यानंतर 80 रुपये येत आहे. तर आपल्याला रक्कम किती द्यावी लागेल? 80 रुपये. गणित काय आहे ना, त्यांनी शेवटी काय म्हटलेलं आहे ना, ते नीट लक्षात घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, एका पुस्तक विक्रेत्याने 600 पुस्तके 23 रुपयास एक याप्रमाणे विकली. जर त्यास 5% कमिशन मिळत असेल तर एकूण किती रक्कम त्यास मिळाली? 600 रुपयाचं एक पुस्तक आहे. असे त्याने 23 पुस्तकं घेतलेली आहेत. ठीक आहे. 23 रुपयाला एक त्याने असं पुस्तक विकलेलं आहे 600. त्याच्यावर त्याला 5% कमिशन मिळालेलं आहे. 5% म्हणून टक्के काढून खाली 100 लिहायचं. शेकडेवाईज आपण शिकलेलो आहोत. 100 एकच 100, 100 सखल 600. 6 पंचे 30, 30 गुणिले 23. ठीक आहे. 690. याचं उत्तर येणार आहे 690. ऑप्शन ए इथे बरोबर येणार आहे. तर आपण आज बघितलं की खरेदी विक्री किंवा नफा तोटा संबंधित जे गणित होते, आपण खूप कमी उदाहरणं होते की ज्यांना सूत्रांमध्ये बसवलं. सूत्रांचा वापर करावा लागतो त्यांना जे अगदी नवीन आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये, किंवा ज्यांची प्रॅक्टिस झालेली नाहीये, किंवा ज्यांना या टॉपिकची भीती वाटते. त्यांनी सुरुवातीला सूत्रांचाच आधार घेत गणित सोडवत जायची आहे. प्रॅक्टिस भरपूर करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही खूप प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला या सूत्रांची खूप कमी गरज पडणार आहे. कारण बऱ्याचदा तुम्ही इथे बघितलेलं आहे. आता इथे आपण कोणतं सूत्र वापरलं? कोणतं सूत्र वापरलेलं नाहीये. ठीक आहे. त्याने काय काय करत गेलेलं आहे त्याप्रमाणे आपण मांडत गेलेलो आहोत. आणि आपलं उत्तर देखील त्या पद्धतीने केल्यामुळे पटकन निघत आहे. त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा आणि सूत्रांचा वापर न करता पटापट प्रश्न सोडवायचा प्रयत्न तुम्ही या प्रकरणासाठी करायचा आहे. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.